नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेक एस्पायर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की स्पॉट राउंड म्हणजे काय असतो. स्पॉट राउंड विषयी पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता पूर्ण माहिती म्हणजे काय तर पहा. स्पॉट राउंड म्हणजे नक्की काय असतो, त्याचबरोबर स्पॉट राउंडसाठी फीज किती लागते, कोणत्या कॅटेगरीसाठी स्कॉलरशिप मिळते, कुणासाठी नाही मिळत स्कॉलरशिप, त्याच्यानंतर स्पॉटसाठी किती जागा शिल्लक असतात, कोणकोणते कॉलेजेस स्पॉट राउंड अरेंज करतात. बरं, स्पॉट राउंड मध्ये जर आपल्याला जायचं असेल तर स्पॉट राउंड साठी अप्लाय कुठं करावं लागतं किंवा कशा पद्धतीने ती प्रोसेस असते, ह्या सर्व गोष्टींचा आढावा किंवा एक परफेक्ट तुम्हाला स्पॉट राउंड बद्दल गाईड मी करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर आपलं चॅनल हे तुम्हाला इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंगला वेळोवेळी नेहमीच सपोर्ट करतंय. त्यामुळे काय करायचं की आपलं हे चॅनल स्वतःचं चॅनल म्हणून सर्व मित्रांसोबत किंवा फॅमिली मेंबर सोबत नक्की शेअर करायचंय. बरं, आता पहिली गोष्ट, ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याकडे 3 माध्यम असतात किंवा 3 पद्धतीने आपण ऍडमिशन्स घेऊ शकतो. तुम्ही या ठिकाणी इथं आहात, रजिस्ट्रेशन वगैरे सगळं केलंय. आता पहा आपल्यापुढे कोणकोणते रस्ते आहेत ऍडमिशन घेण्यासाठी. तर पहिला आणि सगळ्यात बेस्ट तो म्हणजे काय तर आपले कॅप राउंड्स. कॅप म्हणजे काय, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. जे आपले राउंड्स आता होणार आहेत, कॅप राउंड 1 असेल, कॅप राउंड 2 असेल, कॅप राउंड 3 असेल, कॅप राउंड 4 असेल. तर याच्यामधून आपल्याला कॉलेजेस मिळतील आणि त्या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन घ्यायचंय. तर ही प्रोसेस असते पूर्ण कोणाची, कॅप राउंड्सची. आता कॅप राउंड्स कोण चालवतं तर कॅप राउंड्स हे गव्हर्नमेंट चालवतं, सीईटी सेल चालवतं. या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची डोनेशन वगैरे देण्याची गरज नसते. तुम्हाला ऑलरेडी सगळ्या गोष्टी माहित आहेत किंवा स्कॉलरशिप वगैरे तुम्हाला व्यवस्थित मिळते. पण त्याच्यानंतर आणखीन 2 ऑप्शन असतात ऍडमिशनसाठी, जे की बऱ्याच जणांना माहिती नसतात. तर ते कोणते आहेत तर स्पॉट राउंड, ज्याला आपण ए कॅप राउंड म्हणतो. स्पॉट राउंड, ए कॅप म्हणजे काय, अगेन्स्ट कॅप. म्हणजे काय, जे कॅप मधनं नाहीयेत, अगेन्स्ट कॅप. आणि त्याच्यानंतर आयएलएस राउंड. आयएलएस राउंडवर मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. हा जसा स्पॉट राउंडवर व्हिडिओ आहे त्याच पद्धतीचं येत्या 2-3 दिवसामध्ये मी आयएलएस राउंडवर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे. आता आपण समजून घेऊया की नक्की स्पॉट राउंड म्हणजे काय. तर पहा, त्यासाठी आपली इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग तुम्हाला आहे. आपल्या या 2 बॅचेसमध्ये स्पॉट राउंड असेल, आयएलएस राउंड असेल, कॅप राउंड असेल, सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत. जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर हे 2 नंबर आहेत. तर एनी टाइम तुम्ही कॉल करू शकता. जर कॉल बिझी वगैरे येत असेल तर मेसेज करून ठेवा, तुम्हाला रिप्लाय हा नक्की मिळणार आहे. बरं, त्याच्यानंतर आता समजून घेऊया की नक्की स्पॉट राउंड म्हणजे काय असतो. बेसिकली आता पहा, टोटल ज्या कॉलेजच्या सीट आहेत तर त्या सीट भरायच्या आहेत. बरोबर, म्हणजे समजा एखाद्या कॉलेजकडे जर 100 जागा असतील, किती, 100 जागा, तर कॅप राउंड मधनं त्या किती फिल होतात तर मी तुम्हाला सांगतो, त्यातल्या 65 जागा म्हणजे 65 जागा ह्या कॅप मधनं फिल होतात, सीईटी मधनं. आणि त्याच्यानंतर त्यातल्या 15 जागा त्या कॅप मधनच फिल होतात, जेडबल मधनं. हे मी तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजचं एक्झाम्पल सांगतोय. बरोबर, म्हणजे टोटल याच्यापैकी किती जागा तर 80 जागा. 80% जागा ह्या कशातनं फिल होतात तर कॅप मधनं. आणि उरलेल्या 20% जागा ज्या असतात तर त्या एनआरआय कोटा आणि आयएलएस राऊंडच्या जागा असतात, त्या थोड्याशा बाजूला ठेवूया. बरोबर, पण असं नाही की कॅप राऊंड 1 आणि 1 to 4 मध्ये सगळ्याच जागा फिल होतील, असं पण नाही ना. समजा कॅप राऊंड चौथी जर अलॉटमेंट झाली, चौथा कॅप राऊंड झाला, त्याच्यानंतर असं बंधनकारक नाहीये विद्यार्थ्यांना की तिथे जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागणार आहे. बरेचसे मुलं काय करतात, ऑलरेडी दुसरीकडे कुठेतरी ऍडमिशन घेऊन ठेवलेलं असतं, मग त्या ठिकाणी त्यांचं कॉलेजला ऍडमिशन होत नाही. परिणामी काय होतं की ती जागा मोकळी राहते. मग त्या सगळ्या ज्या व्हॅकंट सीट आहेत, रिमेनिंग रिमेनिंग ज्या जागा आहेत कॅप राऊंड 4च्या नंतरनं, तर त्या भरल्या जातात कुठं, स्पॉट राऊंड मध्ये. म्हणजे आता सांगायचं झालं सिंपल भाषेमध्ये, तर कॅप राऊंडच्या नंतरनं ज्या काय जागा शिल्लक राहतात तर त्या जागा भरल्या जातात कुठं, स्पॉट राऊंड मध्ये. आता हेच इथं तुम्हाला सांगितलंय काय तर व्हॉट इज इट, वेन स्टुडंट कॅन्सल ऑर फेल टू रिपोर्ट विदिन 3 days विंडो द सीट्स बिकम वॅकंट. ओके, म्हणजे सीट काय होती ती वॅकंट होते, कुणाला दिली जाते, कॅप मध्ये, स्पॉट मध्ये दिली जाते. त्याच्यानंतर मग रूल काय सांगतो आपल्याला किंवा रूल काय आहे तर पहा, द कॉलेज रन स्पॉट राऊंड टू फिल दिस एक्झॅक्ट एम्प्टी सीट. म्हणजे ज्या सीट ह्या कॅप राऊंड मधनं वॅकंट राहिलेल्या आहेत कॅप राऊंड मधनं, तर त्या जागा स्पॉट राऊंड मध्ये भरायच्या असतात. बरोबर आहे, याच्यासाठी स्पेशल कोणता कोटा नसतो, नो एक्स्ट्रा कोटा किंवा नो एक्स्ट्रा सीट्स. याच्यासाठी काय असतं, फक्त ज्या जेवढ्या शिल्लक राहतील तर तेवढ्याच भरायच्यात. आता एखाद्या कॉलेजला जर जागा शिल्लक राहिली नाही, मग त्या ठिकाणी काय स्पॉट राऊंड होणारच नाही. दॅट सिम्पल. एखाद्या कॉलेजला जर जागा शिल्लक राहिली नाही स्पॉटसाठी तर स्पॉट राऊंड होणार नाही. म्हणजे आपल्याला कधी कळतं जागा किती शिल्लक राहिल्यात, तर हे आपल्याला समजतं चौथ्या राऊंडचे ऍडमिशन झाल्याच्या नंतरनं. पहा, समजा आज जर चौथ्या राऊंडची अलॉटमेंट झाली, म्हणजे कॉलेज तुमच्या हातामध्ये आले, तर उद्या, परवा आणि 13व्या दिवशी म्हणजे 3 दिवस आपल्याकडे ऍडमिशन घेण्यासाठी असतात.
असं नाही की प्रत्येक 100% ऍडमिशन तिथं होतात. बरेचसे मुलं घेत नाहीत ऍडमिशन. मग त्या ज्या शिल्लक राहिलेल्या जागा आहेत, तर त्या जातात स्पॉटमध्ये. बरोबर. आता त्याच्यानंतर पुढची माहिती घेऊया. एकंदरीत तुम्हाला समजलं की स्पॉट राउंड म्हणजे काय असतो. आता कॅप राउंड आणि स्पॉट राउंड यांच्यातला फरक जाणून घेऊया. म्हणजे तुम्हाला आणखीन थोडीशी आयडिया येईल. तर पहा, कॅप राउंड कोण चालवतं? तर कॅप राउंड गव्हर्नमेंट किंवा आपण म्हणतो सीईटी सेल चालवतं. स्पॉट राउंड कोण रन करतं? तर स्पॉट राउंड रन कोण करतं? तर कॉलेजचं मॅनेजमेंट. पर्टिक्युलर कॉलेजचं मॅनेजमेंट. ओके, म्हणजे पी-आय-सी-टी असेल, तर पी-आय-सी-टीचं जे मॅनेजमेंट आहे, तर ते पी-आय-सी-टीचा स्पॉट राउंड रन करणार. व्ही-आय-टीचं मॅनेजमेंट सेपरेट, बरोबर. आणि ज्यावेळेस कॅप राउंडची बारी येते, तर त्यावेळेस गव्हर्नमेंट कॅप राउंड रन करतं. बरं, आता स्पॉट राउंड आणि कॅप राउंड किती सेफ असतात? तर कॅप राउंड जो आहे, तो 100% सेफ असतो. काही एक प्रॉब्लेम नाही. फक्त आपल्याला आपला ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरायचा असतो. आता जसं की आपल्याला पहिल्या राउंडचा ऑप्शन फॉर्म 28, 29, 30 या 3 दिवसामध्ये भरायचा आहे. तो व्यवस्थित भरायचा असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला लगेच तिथं सीट वगैरे मिळते आपल्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग. पण स्पॉट राउंड मध्ये रिस्क भरपूर असते. रिस्क कशा पद्धतीने असते? समजा 100 पर्सेंटाईल जरी एखाद्या मुलाला मार्क्स असले, 100 पर्सेंटाईल जरी त्याला स्कोर जर असेल त्याचा, पण जर एखाद्या कॉलेजला जागा शिल्लक नाही राहिली, तर मग त्याचा काही उपयोग नाहीये. किंवा त्याच्या कॅटेगरीची जागा शिल्लक नसेल, तरीही त्याचा उपयोग नाहीये. म्हणजे स्पॉट राउंड हा खूप रिस्की असतो. मग त्यासाठी ऑप्शन काय? तर तो देखील मी तुम्हाला सांगतो, काळजी करायची नाहीये. त्यासाठी सुद्धा ऑप्शन आहेत. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे काय? स्कॉलरशिप. तर कॅप राउंडमध्ये ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेता आणि तुम्ही कुठल्या ना कुठल्या कॅटेगरीमधनं असाल किंवा तुम्ही लेडीज स्टुडंट असाल, तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. कन्फर्म तुम्हाला मग आरडीबीटीची स्कॉलरशिप ही मिळते. पण स्पॉट राउंडमध्ये मिळते स्कॉलरशिप, मिळते. पण हे कसं आहे, एकदम स्ट्रिक्ट अटी आहेत. म्हणजे इथं इन्कमचं तुम्हाला अट लागते. म्हणजे ते मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. पण समजा तुम्ही ओबीसी असाल किंवा एनटी असाल, तर 1.5 लाखांच्या आतमध्ये इन्कम पाहिजे. जर तुम्ही एससी एसटी असाल, तर 2.5 लाखांच्या आतमध्ये इन्कम तुमचं पाहिजे. ओपन, ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी यांना कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप स्पॉट राउंड मध्ये मिळत नाही. मग ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही समजून घेणं महत्वाचं आहे. कारण बरेचसे जण दरवर्षी या गोष्टींना फसतात. इकडून तिकडून ऐकून जातात की स्पॉट राउंडला स्कॉलरशिप मिळते. त्याच्यामुळे कॅपमधनंही चांगलं कॉलेज घेत नाही ते. स्पॉटला गेल्यावर मग त्यांना समजतं की आपल्याला जी फीस भरायची ती ओपनची भरायची आहे. मग त्यावेळेस आपली धांदल उडते. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचंय, आत्तापासून सगळ्या गोष्टी क्लिअर करून जायच्या तुम्ही. बरं. त्यानंतर पुढची गोष्ट, स्कॉलरशिप मिळते तर किती मिळते? जसं मी आता तुम्हाला सांगितलं, ओपन, ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी म्हणजे मराठा कॅटेगरी, तर यांच्यासाठी स्पॉट राउंड मध्ये कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही. पूर्ण त्यांना स्ट्रिक्टली ओपनची फी भरायची आहे. पण ज्यावेळेस समजा ईडब्ल्यूएस किंवा एससीबीसीचा मुलगा कॅप राउंड मधनं ऍडमिशन घेतो, तर त्यावेळेस त्याला स्कॉलरशिप मिळते. पण स्पॉट राउंड मध्ये स्कॉलरशिप मिळत नाही. त्याच्यानंतर दुसरं, ओबीसी, एसबीसी आणि एनटी जर तुम्ही असाल आणि जर तुमच्या फॅमिलीचं अॅन्युअल इन्कम हे 1.5 लाखांपेक्षा कमी असेल, म्हणजे आपला तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला 1.5 लाखांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला स्पॉट राउंड मध्ये देखील कॅप राउंड एवढीच फी पडते. स्पॉट राउंड मध्ये देखील काय? तर कॅप राउंड एवढीच फी पडते. बर. त्याच्यानंतर जर तुम्ही एससी किंवा एसटी असाल, तर आणि तुमच्या फॅमिलीचं इन्कम हे 2.5 लाख किंवा 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला स्पॉट राउंड मध्ये देखील कॅप राउंड सारखीच फी पडते. बर. पण आता बऱ्याचशा कॉलेजेसचं म्हणणं आहे का हा जी-आर कॅन्सल झालाय. बरोबर आहे. त्याच्यामुळे याच्यानुसार जी काय तुम्हाला माहिती येईल सगळ्यात, अजून आपल्यापर्यंत काय जी-आर वगैरे काय नवीन आलेला नाहीये. लास्ट इयर हे बेनिफिट्स मिळाले होते स्टुडंटला. पण या वर्षी अजून तशी काही गोष्ट आली नाही आणि ज्यावेळेस येईल, तर त्यावेळेस मी तुमच्यापर्यंत नक्की तो जी-आर किंवा काय जी बातमी असेल, काय जी माहिती असेल, ती ऑथेंटिकेट पद्धतीने मी तुमच्यापर्यंत पोहोचेल. मग त्यासाठी सांगतोय, की चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण खूप महत्वाची ही प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेसवर वारंवार तुम्हाला अशी लोक भेटतील की जे तुमचा फायदा घेण्यासाठी, तुम्हाला फसवण्यासाठी बसलेले असणार आहेत. मग त्यांना आपल्याला टॅकल करायचंय. मग त्यासाठी तुमच्याकडे विश्वसनीय माणसाची गरज आहे. आणि मी तेवढा विश्वास डिझर्व्ह करतो. गेल्या वर्षी आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम केलंय आणि याही वर्षी करतोय. स्टुडंटचाही चांगला रिस्पॉन्स मिळतोय. त्याच्यामुळे माझी फक्त एकच अपेक्षा आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बरं. त्याच्यानंतर आता पुढची माहिती. स्पॉट राउंडला अप्लाय कसं करायचं? कॅप राउंडला तर आपण सीईटीच्या वेबसाईटवरून अप्लाय करतोय. कॅप राउंड पण तिथनंच भरायचे. पण स्पॉटला कुठून अप्लाय करायचंय? तर 2 ऑप्शन आहेत. लास्ट इयर सीईटी सेलने काय केलं होतं? 2 ऑप्शन ठेवले होते. एकतर सीईटीच्या पोर्टलवर जाऊन तुम्हाला अप्लाय करता येत होतं किंवा तुम्हाला कॉलेजला जाऊन, कॉलेजच्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं होतं. पण इथं प्रॉब्लेम काय झाला होता? ज्यावेळेस आपण सीईटीच्या वेबसाईटवरून अप्लाय करत होतो, त्यावेळेस आपल्याला कोणती फी तिथं लागत नव्हती. पण ज्यावेळेस आपण कॉलेजच्या वेबसाईटवर अप्लाय करायला जात होतो,
तर त्यावेळेस ठराविक कॉलेज काही काही फीस घ्यायचे तिथं, ₹500 असेल, 1000 असेल. व्ही-आय-टी कॉलेज ₹2000 एवढी फीस तिथं घ्यायचे. मग ग्राह्य कोणतं धरलं जाईल? हा प्रश्न लास्ट इयर होता. पण लास्ट इयर बऱ्याचशा कॉलेजेसने सीईटी सेलचे ऍप्लिकेशन हे ग्राह्य धरले. मोस्टली सगळ्याच कॉलेजेसनी. बरोबर आहे. पण या वर्षी सीईटी सेलनं त्यांच्या ब्राउचरमध्ये सांगितलंय, की आपल्याला सीईटीच्या वेबसाईटवरनं अप्लाय करायचंय. त्याचबरोबर आता ज्यावेळेस कॅप राउंड, स्पॉट राउंड वगैरे चालू होतात, आपल्या कॅप राउंडच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या राउंडपासनं हे स्पॉट राउंडचे ऍप्लिकेशन चालू होतात. मग त्यावेळेस कॉलेज पण रिलीज करतं. मग आपल्याला जर एखाद्या कॉलेजला टार्गेट करायचं असेल, तर दोन्ही माध्यमातून आपण अप्लाय करायचं. रिस्क बिलकुल घ्यायची नाही. दोन्ही माध्यमातून म्हणजे काय? तर सीईटीच्या वेबसाईटवरनं पण अप्लाय करायचं आणि त्याच्यानंतर रिस्पेक्टिव्ह कॉलेजच्या वेबसाईटला जाऊन पण त्यांचा फॉर्म आपण भरायचा आहे. बरोबर आहे. फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड होता. तुमच्या नंबरवर वगैरे पुढच्या नोटिफिकेशन येतात. मग ज्यावेळेस स्पॉट राउंड असेल त्या कॉलेजचा, तर त्यावेळेस तुम्हाला फोन वगैरे येतो किंवा तुम्हाला मेसेज वगैरे पाठवला जातो. मग त्या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन जावं लागतं. तुम्हाला काय करावं लागतं? ऑफलाईन जावं लागतं. बरं, मग ही गोष्ट तुम्हाला समजली. ओके. आता ज्यावेळेस कॉलेजचे रजिस्ट्रेशन स्टार्ट होतील, स्पॉट राउंडचे वगैरे, तर त्यावेळेस मी आपल्या चॅनलवर नक्की व्हिडिओ बनवणार आहे. काहीही काळजी करू नका. बरं, त्याच्यानंतर आता पुढची गोष्ट. स्पॉट राउंडमध्ये गोंधळ होतो का? किंवा स्पॉट राउंड हा पूर्ण पद्धतीने एक पारदर्शकपणे भरला जातो का? तर नाही. याचं अँसर आहे नाही. स्पॉट राउंड हा पूर्ण पारदर्शक पद्धतीने भरला जात नाही. आपले कॅप राउंड जे आहेत ना, हे पूर्ण पारदर्शक पद्धतीने भरले जातात. सगळ्या लिस्ट वगैरे आपल्याकडे येतात. कट ऑफ वगैरे आपल्याकडे येतात. पण स्पॉट राउंडचा कट ऑफ सीईटी सेल कुणालाही देत नाही. हां, त्याला ते आर-टी-आय थ्रू अप्लाय करून म्हणजे माहितीचा अधिकार जो असतो, तर त्याच्या थ्रू ते मिळतं. पण असं पब्लिकली स्पॉट राउंडचा कट ऑफ हा अनाउन्स केला जात नाही. आता तो का केला जात नाही हा एक मोठा पडलेला प्रश्न आहे. मग काय करू शकतं कॉलेज याच्यामध्ये? कोणता घोळ होऊ शकतो? तर पहा, एखादं कॉलेज तुम्हाला सांगणार, की आमच्याकडे फक्त 5च जागा राहिल्यात स्पॉट राउंडसाठी. फक्त 5च जागा शिल्लक आहे. पण इन रिअॅलिटी जर आपण चेक केलं तर व्हिजिबल त्यांच्या सीट्स ज्या आहेत, म्हणजे फक्त दाखवण्यापुरतं ह्या 5 असू शकतात. पण त्यांनी आतल्या थोड्याशा सीट ह्या लपवून ठेवलेल्या असू शकतात आणि त्याच्यानंतरनं ते मोठा पैसा घेऊन दुसऱ्या कुणाला देतील आणि त्यांच्याकडनं समजा फीज वगैरे घेऊन त्यांना ऍडमिशन देतील. म्हणजे ह्या पद्धतीच्या घटना वारंवार घडतात. स्पॉट राउंडमध्ये खूप घडतात. खूप, खूप, खूप. म्हणजे आपण जर टॉपचं कॉलेज जर पकडलं, तर त्याच्यात एवढ्या सहजासहजी त्या घटना घडत नाही. कारण पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्या कॉलेजकडे लागलेलं असतं. पण ज्यावेळेस आपण थोडंसं टियर 2 पर्यंत जाऊयात किंवा टियर 1 चे पण बरेचसे कॉलेजेस अशा घटना घडतात, की काय तर समजा 10 जर जागा त्यांच्याकडे शिल्लक असतील, 10 जागा, तर ते सांगताना सांगणार की आमच्याकडे 5च जागा शिल्लक आहेत. पण इन रिअॅलिटी 5 जागा ठीक आहे, ते स्पॉट राउंडमधनं भरणार. पण 5 जागा ह्या डायरेक्टली कोणाकडनं तरी पैसे घेऊन भरल्या जाणार. म्हणजे या पद्धतीने चालू आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे वॉर्निंग देतोय, की अशी रिस्क याच्यामध्ये असते. बरं. त्याच्यानंतरनं मग त्यामुळे काय करायचं? पहिली गोष्ट गोल्डन रूल तुम्हाला सांगतोय, की आपलं ऍडमिशन ओके, ऑल्वेज सिक्युअर अ कॅप सीट फर्स्ट. म्हणजे हेच मी तुम्हाला सांगणार होतो, की काय करायचंय. तर पहिली गोष्ट कॅप राउंड 1, 2, 3, 4 या 4ही राउंड्समध्ये आपला बेस्ट प्रयत्न करायचा आहे. बेस्ट प्रयत्न करायचा एक चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी. एक चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा. त्याच्यानंतरनं आपल्याला तिथं आपलं ऍडमिशन कन्फर्म करून ठेवायचंय. बरेचसे जण काय करतात, की स्पॉट राउंड आणि आय-एल-एस राउंडच्या भरोश्यावर बसतात. पण असं करायचं नाही बिलकुल. अगोदर कॅप राउंडमधनं आपल्याला एक जागा घेऊन ठेवायची आणि त्याच्यानंतरनं स्पॉट राउंडमध्ये जाऊन आपल्याला समजा जर चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत असेल, आता पहा ना, समजा तुम्ही पुण्यातल्या एक 10व्या कॉलेजपर्यंत ऍडमिशन घेतलं कॅपमधनं आणि स्पॉटमध्ये तुम्हाला असं वाटलं, की आपल्याला समजा 9वं किंवा 8वं कॉलेज लागतंय. नंबर सांगतो तुम्हाला फक्त बरं का इन जनरल. तर त्या ठिकाणी स्पॉट राउंडमध्ये ऍडमिशन जाण्यात काही एक सेन्स नसतो. कारण जास्त ड्रास्टिकली फरक नाहीये. पण आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळत असेल, की पी-आय-सी-टी असेल, सी-ओ-ई-पी असेल किंवा व्ही-आय-टी असेल, यासारख्या कॉलेजमध्ये जर स्पॉटमधनं अपॉर्च्युनिटी असेल, मग त्या ठिकाणी आपण नक्की जायचंय. बरं, आता गेल्यावर काय होतं, समजा जर तुम्ही कॅपमधनं पण ॲडमिशन घेतलं असेल, ओके. तुमचं ॲडमिशन डन झालं कॅपमधनं, तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट तिथं जमा केली. त्यानंतर काय जी फीज असेल ती तुम्ही जमा केली, बरोबर? आणि स्पॉटमध्ये तुम्ही गेले. स्पॉटमध्ये पण तुम्हाला एक कॉलेज मिळालं चांगलं, ते तुम्हाला घ्यायचंय. मग त्या केसमध्ये तुम्ही पहिली जी फीज वगैरे भरली होती कॅपमधली, तर ती ऑटोमॅटिकली तुमची काय आहे ती रिफंड येते. आता ठीक आहे, किती थोडेसे कॉलेज ₹1000-2000 तुमचं कट करून घेतं. पण ती थोडी निग्लिजिबल अमाउंट आहे. त्याच्यामुळे तेवढा काही आपल्याला फरक पडत नाही. तेवढी कट करून घेतं. त्यानंतर तुमचे जी ओरिजिनल डॉक्युमेंट्स वगैरे आहेत, तर ते तुम्हाला परत देतं. मग ते डॉक्युमेंट्स आपण तिथनं घ्यायचे. नवीन जे आपलं स्पॉटमधलं कॉलेज आहे, तर त्या स्पॉटमधल्या कॉलेजवर आपल्याला ते जमा करायचे असतात. म्हणजे एकंदरीत ही प्रोसेस असते. मग आता कन्क्लुजन काय यातनं? कन्क्लुजन काय सांगणार आहे? तर प्रोसेस तुम्हाला व्यवस्थित समजली आहे सगळी. स्पॉट राउंड कसा असतो? कोणत्या जागा भरल्या जातात? किती जागा असतात? किंवा फीज किती लागते? कुठून अप्लाय करायचंय? बरोबर. ही सगळी प्रोसेस समजली. पण तुमच्या एक लक्षात आलं असेल, की स्पॉट राउंड खूप किचकट आहे.
मग स्पॉट राऊंडला जायचं की नको हे आपण कधी ठरवायचं? तर चौथ्या कॅप राऊंडच्या नंतर ना. चौथ्या कॅप राऊंडच्या नंतर ना ऍडमिशन्स वगैरे झाल्याच्या नंतर ना आपल्याला समजतं की पर्टिक्युलर कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक येतं. बरोबर, पण आपल्याला फॉर्म तर आधीच भरावे लागतात. मग ठीक आहे, जे आपले टार्गेटेड कॉलेज असेल तर त्यांच्यासाठी आपण भरून ठेवूयात फॉर्म, काही अडचण नाही. पण कुणी जायचं हा पण मोठा प्रश्न आहे. समजा एखादा SC आणि STचा विद्यार्थी असेल, त्याचा इन्कम जर 2.5च्या पुढे असेल, म्हणजे तो त्या क्रायटेरियात नसेल बसत, तर मग त्याने जाऊन काही एक सेन्स नाही, कारण त्याला ओपनची फी पडणार आहे. म्हणजे एकंदरीत सगळ्या गोष्टींचा विचार याच्यात तुम्हाला करावा लागतो आणि हाच विचार आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आपण करतोय. मग हा माझा इथं नंबर आहे 8767844774. त्याच्यावर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या पर्सनल काउन्सिलिंगच्या बॅचेसला एनरोल व्हा. ऑल द बेस्ट.